प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। तमाम लोकशाहीवाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव, मानवी स्वराज्याचे महान संस्थापक, विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करण्याची जणू काही मोहीम या देशामध्ये आखण्यात आलेली आहे की काय? या देशामध्ये बाबासाहेबांच्या बदनामीची मोहीम कोणी हाती घेतलेली आहे की काय, अशी शंका आता येऊ लागलेली आहे। मित्रांनो, मुद्दामहून दिवसा ढवळ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान या देशामध्ये होत आहे आणि इथलं प्रशासन, सरकार सगळं काही ढिम्म आहे। कोणावरती कोणती कारवाई करण्यात येत नाही। जो उठतो सोम्या गोम्या आयरा गैरा नत्तू खैरा तो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करतो। या प्रवृत्तीला वेळीच ठेचला गेलं पाहिजे, वेळीच आवर घातला पाहिजे। आणि ही बदनामीच्या मोहिमेमध्ये ना काँग्रेस कमी आहे ना भारतीय जनता पक्ष कमी आहे। भारतीय जनता पक्ष जितकी बाबासाहेबांची बदनामी करेल त्याच्याही पेक्षा काँग्रेस पुढे आहे, आणि जितकी काँग्रेस बाबासाहेबांची बदनामी करतो त्याच्याही पुढे भाजपा आहे। जरूर काही दोघांमध्ये स्पर्धा लागलेली आहे, कोण जास्त बाबासाहेबांची बदनामी करतोय। मित्रांनो, याची प्रचिती आपल्याला नागपूरमध्ये आली। काँग्रेस पक्षानं सध्या त्यांची एक प्रचार मोहीम हाती घेतली आहे, आणि त्या प्रचार मोहिमेच्या अंतर्गत नागपूर मधल्या कोण्या गल्लीबोळातल्या एका टिनपाट काँग्रेसच्या नेत्याने, काँग्रेसच्या एका टिनपाट छटाकभर नेत्याने एक बॅनर तयार केलं, एक पोस्टर तयार केलं, आणि त्या पोस्टरवरती, त्या बॅनरवरती दीक्षाभूमीचं चित्र दाखवलं, बाबासाहेबांचा पुतळा दाखवला, दीक्षाभूमीचा फोटो दाखवला, बाबासाहेबांचा पुतळा दाखवला। त्यांना त्याशिवाय पर्यायी, त्यांना त्याशिवाय त्या पोस्टरला किंमतही येणार नाही। परंतु असं करत असताना या नालायकांनी तिथं नालायकपणाचा कहर केला। दीक्षाभूमीच्या घुमटावर जे महामंगल आपलं दीक्षाभूमी आहे, त्या दीक्षाभूमीच्या घुमटावर त्याने भगवा झेंडा फडकताना दाखवला। जिथं पंचशिलेचा झेंडा फडकताना दाखवायला हवा तिथे त्याने मुद्दामहून त्याने तिथे भगवा झेंडा फडकताना दाखवला। एवढंच करून हा नालायक थांबला नाही, तर त्यात जो बाबासाहेबांचा पुतळा त्याने तिथे दाखवला। त्या पुतळ्यामध्ये मित्रांनो, आपण बाबासाहेबांचा पुतळा पाहतो, जगविख्यात असा बाबासाहेबांचा पुतळा आहे। मित्रांनो, आजपर्यंत बाबासाहेबांचे आपण जे काही पुतळे पाहिलेले आहे, जगविख्यात पुतळे आहेत, त्या प्रत्येक पुतळ्यामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उजव्या हाताचं बोट आकाशाकडे दाखवत आहेत, अशा पद्धतीचे पुतळे आपण पाहिले। परंतु या नालायकानं त्या पोस्टरमध्ये बाबासाहेबांचं डाव्या हाताचं बोट आकाशाकडे दाखवलेलं आहे। ही छेडछाड ही मुद्दामहून करण्यात आलेली आहे। होय, मुद्दामहून करण्यात आलेली आहे। दीक्षाभूमीवर भगवा झेंडा फडकवताना कोण दाखवेल? बाबासाहेब उजव्या हाताचं बोट आकाशाकडे दाखवतात, ते बोट डाव्या हाताचं का दाखवण्यात आलं? हा जो पण चिक्कारा का मक्कारा नावाचा कोणी गल्लीबोळातला टिनपाट कार्यकर्ता का नेता आहे, त्याला पहिला जेलमध्ये टाका, त्याला डांबा, त्याला विचारा तू का केलं हे मुद्दामहून। आणि याचा जाब विचारण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि काही आंबेडकरवादी संघटना राजेंद्र गवई यांना भेटायला दीक्षाभूमीवरती गेले। दीक्षाभूमीच्या स्मारक समितीचे ते मेंबर आहेत, सदस्य आहेत, पदाधिकारी आहे, आणि म्हणून राजेंद्र गवईंना जाब विचारण्यासाठी ही मंडळी गेलेली असताना राजेंद्र गवई यांनी अक्षरशः पळ काढला। मी मुंबईला आहे असं थातूर मातूर उत्तर त्यांनी दिली, आणि त्यावरती या कार्यकर्त्यांनी राजेंद्र गवईंना सांगितलं की या विरुद्ध तुम्ही पोलिसांमध्ये तक्रार दाखल करायला पाहिजे, तुम्ही दीक्षाभूमी स्मारक समितीचे पदाधिकारी आहात। तर हा राजेंद्र गवई जणू काही ती आपली जबाबदारीच नाही अशा आविर्भावात त्या कार्यकर्त्यांना म्हणाले, तुम्हाला कंप्लेंट करायची तुम्ही करा, मी मुंबईत आहे, मला वेळ नाही। अक्षरशः या माणसानं पळ काढला, आणि आपल्या या पापाला झाकण्यासाठी त्यांनी पुढे असंही म्हटलं की मला एक पदाधिकारी म्हणून भंते ससाई काम करू देत नाहीत, मला ते काम करू देत नाही। म्हणजे आपली जबाबदारी ते दुसऱ्यावरती ढकलून मोकळे झाले।
अरे ही जबाबदारी प्रत्येक आंबेडकरवाद्याची आहे. जर राजेंद्र गवई स्वतःला आंबेडकरवादी समजत असतील तर त्यांनी ती जबाबदारी पुढे स्वतःहून स्वीकारायला पाहिजे. परंतु त्यांनी तसं न करता आपली जबाबदारी इतरांवरती ढकलून ते मोकळे झाले. अक्षरशः राजेंद्र गवईंनी पळ काढला. मित्रांनो, आज राजेंद्र गवईंनी चर्चेतून पळ काढला, उद्या त्यांना दिशाभूमीवरून ही जनता पळवल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र नक्की. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.